सर्वांना जय भीम, जय अण्णाभाऊ भावानो. RSS मागील 11 ते 12 वर्षापासून आपल्या महार मागामध्ये भांडण लावायचा प्रयत्न करत आहे. त्यांनी उपवर्गीकरणाची मागणी मागील 11 वर्षापासून त्यांचे काही चेले धरून निवेदनं देऊन चालू केली आणि गेल्या वर्षी पण आपण बघितले 2 वर्षापासून खूप मोठ्या प्रमाणात ह्यांनी चळवळ ह्यांची चालू केली. पण महार समाज काय यांच्याकडे लक्ष देईना, इग्नोर इट. आणि बाळासाहेबांना सुद्धा पाठीमागे बोलले, त्या गोष्टीला तुम्ही हे देत आहे. पण बाळासाहेबांना सुद्धा माहिती होते की हे विनाकारण भाजपवाले RSS वाले यांच्या तोंडी घालत आहेत आणि भांडण पेटवायचा प्रयत्न करतात. म्हणून त्यांनी पण इकडे दुर्लक्ष केलं. आता याने असं केलं की मला ही काय बी होऊन आता हे सगळं एवढं जर आवाज उठून सुद्धा महाराज बसायलेत, महाराजला काहीतरी बोललं पाहिजे. मग याने काय केलं, त्या 4 माकडांची पेन्शन वाढवली, त्यांची पगार वाढवली आणि त्यांना सांगितलं एवढे दिवस 12 वर्ष तुम्हाला पोचला का, झक मारा पोचला का, काहीतरी करा जेणेकरून महार मागाचं युद्ध पेटलं पाहिजे, माणसं मेले पाहिजे, दंगली झाल्या पाहिजेत, काहीतरी करा. मग याने मग आता जास्त पैसा घेतले, त्याच्यामुळे हे दबावात आले आणि मग यांनी चालू केलं महाराने आमचं खाल्लं, महाराने आमचं खाल्लं. काय गरज होती महाराचं नाव घ्यायची खाल्लं म्हणून? तुमच्यात क्वालिटी नव्हती, तुम्ही परड्या घेऊन फिरलो, तुम्ही पोतरात झालो, तुम्ही शाळेतच गेलो नाही. तुमच्या लेकराला नोकऱ्या कशा लागणार आणि त्या आरक्षणाचा लाभ तुम्ही कसा घेणार आहोत? ह्याने काय करायला पाहिजे होतं, आपले लेकरं शिकवायला पाहिजे होते, महाराजा बरोबरनं लेकरं शिकवायला पाहिजे होते, महाराजा बरोबरनं कॉम्पिटिशन करायला पाहिजे होतं, महाराजा लेकराला शिक्षणामध्ये हरवायला पाहिजे होतं, तर तुम्हाला आरक्षणाचा लाभ गेला असता. पण तुम्ही महाराजा लेकराला शिक्षणामध्ये हरवायचं लांबच. तुम्ही महाराजा लेकराला कशामध्ये हरवायले? परडी घेऊन पडण्यात. आमचे बी महार्गे परड्या घेऊन जातात नाही म्हणणार, पण तुमचे 100% जातात, आमचे 30% जातात. हा मोठा फरक आहे. म्हणून आमची 30% आज मागास आहेत आणि तुम्ही 100% मागास आहात. तुम्हाला पोत्रात व्हावं वाटते, तुम्हाला हलग्या वाजवा वाटते, तुम्हाला नाचा वाटते, तुम्हाला मड्यावरले पैसे गोळा करा वाटते, हलग्या वाजू. महाराला ते आवडत नाही. महाराला काय वाटतंय, माझं पोरगं शिकलं पाहिजे, माझं पोरगं मोठ्या पदावर गेलं पाहिजे, ही महारला वाटते. महार मिस्त्रीच्या खाली काम करते, पण स्वप्न पोराला अधिकारी बनण्याचे करते. आणि तुम्ही नोकरी लागली की स्वप्न काय बघता, येडा महिला नवस करू का, तुळजाभवानीला नवस करू का, त्या खंडोबाला नवस करू, कुठं नवस करू, काय करू, कसं माझं मोठेपणा दाखवू, कुठला कोरडा घेऊ, कुठली परडी घेऊ, हे तुम्ही करता. त्याच्यामुळे तुम्ही मागे आहात. त्याच्यामध्ये कोणाचाच काही हात नाही बाबांनो. शिक्षण घेतलात ना तुम्ही, महार नाही बामणाच्या पुढे राहतात. बामणानं स्वतः कबूल केलं ह्या भारतामध्ये 2 जाती शिकलेल्या आहेत, एक महार आणि दुसरा बामण. त्यांना माहिती आहे. आता जर आम्ही महाराच्या मागे लागलो, महाराजी म्हणजे महारासोबत जर आम्ही काही काड्या केलो तर महारा मला ऐकत नाही, आमच्यावर केसेस पडतील. म्हणून मातंग समाजातले 4 माकडं यांनी पैसे देऊन उभा केले आणि हे 4 माकडं 12 वर्ष प्रयत्न केले फोडायचा, पण फुटलं नाही. मग ह्या 4 माकडाच्या तोंडामध्ये गाठले हे RSS वाल्याने शब्द, महाराने आमचं खाल्लं म्हणा महाराने. म्हणजे महाराचं नाव घेतल्यावर महार चिडून उठतोय आणि चिडून उठलं की मग दंगल पेटते. हा हे RSSचा दावा आहे. आपल्याला दंगली पेटवायच्या का? नाही. मी सांगतो उपवर्गीकरणाची काहीच गरज नाही. तुमचे लेकरं पहिलीपासून ग्रॅज्युएट होईपर्यंत त्याच्या हातात परडी देऊ नका, कोरडा देऊ नका, त्याला भीक मागायला लावू नका, त्याला शिकवा. शाळा शिकल्याशिवाय पर्याय नाही. बाबासाहेबांनी सांगितलं शिका, परडी घ्या म्हणून सांगितलं नाही. तुम्ही परडी घेतले म्हणून तुम्ही शिकू शकत नाही. आणि तो काळ्या तोंडाचा काय म्हणतो, मला नोकरी. अरे भाडको, तू 35 वर्ष नोकरी केली ना RSSच्या, आज नादा लागला आरक्षणाचा लाभ घेऊन 35 वर्ष नोकरी केली ना, त्यावेळेस तुला कोण अडवलं? कोणत्या मागाच्या पोराला, कोणत्या महाराच्या पोरानं रस्त्या शाळेच्या अडवलं, काठी घेऊन येऊ नको शाळेत म्हणून? कोणत्या महाराच्या पोरानं कोणी अधिकारी व्हायण्यासाठी त्याच्या घरात अभ्यास करू नये म्हणून कोणी त्याला भांडण केलं? कोणीच केलं नाही. मग आता का महाराचं नाव घ्यायचं विनाकारण आणि महाराचं नाव घेऊन का भांडण पेटवायची? तर इथं जो काय धिंगाणा पेटलाय केवळ आणि केवळ महाराचं नाव घेतल्यामुळं. तुम्ही नाव नाही घेतलं तर तुम्ही किती जरी मोर्चे केले असते, किती आंदोलन केले असते, तुमच्या विरोधामध्ये कुणी काही केलं नसतं. तुम्ही डायरेक्ट अंगावर घेतले महार महार महार. जी बामणी चालू होती ना महार मांग पेटवायची, ती तुम्ही पेटवली. पण लक्षात ठेवा बेटानो, तुमच्या समाजात तुम्ही नुकसान करताय. तुमच्या समाजाला शिक्षणाच्या वाटेवर नेण्याऐवजी तुम्ही अंधश्रद्धेच्या वाटेवर नेतात. आणि अंधश्रद्धेची वाट कधीच प्रगतीची वाट असू शकत नाही. येडामाईची, खंडोबाची, त्या तुळजाभवानीची आरडी परटी घेऊन येण्यानं कोणी कलेक्टर होत नसतंय. तुम्हाला कलेक्टर व्हायचंय तर तुम्हाला पेन घ्यावं लागेल हातात आणि बाबासाहेबांना सांगितल्यासारखं शिकावं लागेल. तुम्हाला पुस्तकच वाचावे लागतील तरच तुम्ही कलेक्टर व्हाल. तुम्हाला परीक्षा द्याव्या लागतील. आरक्षण जरी भेटलं तरी ज्या उपवर्गीकरणाअंतर्गत तुमच्यासोबत ज्या इतर जाती येणार पुन्हा त्या जाती पुढे जातील आणि पुन्हा तुम्ही तिथेच राहाल. कारण तुमची परडी सुटायला तयार नाही. तुमची परडी सुटल्याच्या नंतर तुम्ही सगळ्यात पुढे टॉपला याल. हेच मी सांगेन. जय भीम.
आलं लक्षात तर घ्या. परडी टाका, पेन घ्या, तुम्हाला अडवायला कोणाचा बाप येणार नाही.